शेअर बाजार हे नाव ऐकल्यावर खूप काहीतरी क्लिष्ट मोठं प्रकरण असेल असं वाटतं, नाही का? पण गंमत म्हणजे याच्या मुळाशी काही अगदी सोप्या कल्पना आहेत. चला आज आपण त्याच उलगडून पाहूया. ही रक्कम बघा, 2224 कोटी रुपये. आणि ही कमाई कुठून झाली आहे माहिती आहे? ही रेखा झुनझुनवाला यांनी फक्त आणि फक्त स्टॉक डिव्हिडंडमधून कमावलेली रक्कम आहे. आणि हे विशेष आहे कारण अशी कमाई वर्षातून अनेक वेळा होऊ शकते. मग प्रश्न येतो की एवढी प्रचंड संपत्ती तयार होते तरी कशी, आणि यात सामान्य माणूस कसा सहभागी होऊ शकतो? तर या सगळ्याची सुरुवात होते बाजाराच्या एका अगदी मूलभूत घटकापासून. त्याला आपण स्टॉक किंवा शेअर असं म्हणतो. हे नेमकं काय आहे हेच आधी समजून घेऊया. बरं, तर मुळात हे स्टॉक्स किंवा शेअर्स अस्तित्वात का आले? प्रत्येक शेअरची ना एक मूळ कथा असते, आणि ही गोष्ट सुरू होते एका कंपनीपासून, जिला मोठं व्हायचं आहे, आपला व्यवसाय वाढवायचा आहे, आणि त्यासाठी तिला पैशांची गरज आहे. चला एक उदाहरण घेऊया. समजा एक कंपनी आहे आणि तिला एक नवीन मोठी फॅक्टरी उभी करायची आहे. त्यासाठी तिला हवेत तब्बल 300 कोटी रुपये. आता कंपनी समोर एक मोठा प्रश्न आहे, हे पैसे आणायचे कुठून? त्यासाठी मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग अगदी सरळ आहे, बँकेकडून कर्ज घ्यायचं, पण मग त्यावर व्याज भरावं लागेल, मालमत्ता घाण ठेवावी लागेल, म्हणजे थोडी डोकेदुखी आहे. पण दुसरा एक मार्ग आहे, तो अधिक क्रिएटिव्ह आहे. तो म्हणजे आपल्या कंपनीच्या मालकीचा एक छोटासा हिस्सा लोकांना विकायचा आणि त्या बदल्यात भांडवल उभं करायचं. यात कर्ज नाही, व्याज नाही. आणि जेव्हा एखादी कंपनी अगदी पहिल्यांदाच आपल्या मालकीचा असा हिस्सा सर्वसामान्य लोकांसाठी खुला करते, विकायला काढते, तेव्हा त्या प्रक्रियेला म्हणतात IPO, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. खरं तर कोणत्याही कंपनीच्या प्रवासातला हा एक खूप मोठा महत्त्वाचा टप्पा असतो. अच्छा, मग हे काम नक्की कसं चालतं? आता बघा, कंपनीला हवेत 300 कोटी रुपये, बरोबर? मग ती काय करते? आपल्या मालकीचा तेवढा हिस्सा विकायला काढते. पण 300 कोटी एकाच व्यक्तीकडून घेणं शक्य नाही, म्हणून मग त्या मोठ्या रकमेचे अगदी लहान लहान समान तुकडे केले जातात. याच तुकड्यांना आपण शेअर्स म्हणतो. समजा 10 कोटी शेअर्स तयार केले आणि मग प्रत्येक शेअरची एक किंमत ठरवली जाते, जसं की 30 रुपये. यामुळे काय होतं की अगदी सामान्य माणूसही त्या कंपनीत एक छोटीशी का होईना मालकी खरेदी करू शकतो. ठीक आहे, तर आता IPO झाला, कंपनीला तिचे पैसे मिळाले आणि गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स. पण गोष्ट इथेच संपत नाही. इथून पुढे काय? या शेअर्सचं पुढे काय होतं? आता विचार करा, ज्या गुंतवणूकदाराने IPO मध्ये शेअर घेतला त्याला काही महिन्यांनी अचानक पैशांची गरज लागली. त्याला ते शेअर्स विकायचे आहेत. मग तो कोणाकडे जाणार? कंपनीकडे? नाही, कंपनी तर ते शेअर्स परत घेणार नाही, कारण तिने तर ते पैसे आधीच त्या नवीन फॅक्टरीत गुंतवून टाकले आहेत. आणि बरोबर इथेच शेअर बाजाराची एंट्री होते. शेअर बाजार म्हणजे काय? तर हे अगदी आपल्या भाजी मार्केट सारखं आहे. विचार करा, शेतकरी म्हणजे कंपनी, ती आपला माल म्हणजे शेअर्स एकदाच बाजारात आणते, पण त्यानंतर लोक एकमेकांकडूनच भाज्या खरेदी विक्री करतात, बरोबर? शेअर बाजार हे असंच एक व्यासपीठ आहे जिथे गुंतवणूकदार थेट एकमेकांशी शेअर्सची देवाणघेवाण करतात. हे उदाहरण बघा, म्हणजे अगदी स्पष्ट होईल. समजा श्री अ यांनी IPO मध्ये 30 रुपयांना एक शेअर घेतला. आता 6 महिन्यानंतर त्यांना तो विकायचा आहे. त्यांनी तो शेअर बाजारात सुश्री ब यांना 40 रुपयांना विकला, म्हणजे श्री अ यांना 10 रुपये नफा झाला. आता पुढे एका वर्षानंतर सुश्री ब यांनी तोच शेअर श्री क यांना 60 रुपयांना विकला. इथे सुश्री ब यांना 20 रुपये नफा झाला. लक्षात येत आहे, इथे कंपनी कुठेच नाहीये, फक्त गुंतवणूकदारांमध्ये मालकी आणि नफा हस्तांतरित होत आहे. आता आपल्याला हे तर कळलं की बाजार कसा चालतो, खरेदी विक्री कशी होते, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एक सामान्य व्यक्ती ह्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी कशी होऊ शकते? तर या बाजारात प्रवेश करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे स्टॉक एक्सचेंज, जसं की NSE किंवा BSE, ही अधिकृत बाजारपेठ आहे. दुसरा म्हणजे स्टॉक ब्रोकर, हा एक मध्यस्थ असतो, कारण आपण थेट एक्सचेंजमध्ये जाऊन व्यवहार करू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे डीमॅट खाते, हे आपले डिजिटल बँक खात्यासारखं असतं, जिथे आपले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवले जातात. मग ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी होते? समजा आपण आपल्या ब्रोकरच्या मोबाईल ॲपवर जाऊन एखादा शेअर खरेदी करण्याची ऑर्डर दिली. ती ऑर्डर जाते आपल्या ब्रोकरकडे. आपला ब्रोकर ती ऑर्डर पुढे स्टॉक एक्सचेंजला पाठवतो आणि मग एक्सचेंजचं काम सुरू होतं. ते आपल्या खरेदी ऑर्डरसाठी दुसरीकडून आलेली एखादी विक्री ऑर्डर शोधतं आणि त्यांचं जुळवणं करून देतं. हे सगळं अक्षरशः काही सेकंदात घडतं, पण त्यामागे ही एक पूर्ण साखळी काम करत असते. बरं, आता बाजारात कसं उतरायचं हे तर कळलं, पण रोज बातम्यांमध्ये आपण ऐकतो आज बाजार वर गेला, आज बाजार खाली पडला. तर संपूर्ण बाजाराचा मूड म्हणजे दिवस चांगला आहे की वाईट हे ओळखायचं कसं? यासाठीच मार्केट इंडेक्स वापरला जातो. इंडेक्स म्हणजे काय? तर तो बाजाराच्या एकूण स्थितीचा एक झटपट फोटो आहे असं समजूया. जसं एखाद्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघून आपल्याला आत काय आहे याचा अंदाज येतो, तसंच इंडेक्स बाजाराच्या एकूण कामगिरीबद्दल सांगतो. भारतात प्रामुख्याने 2 मुख्य इंडेक्स बद्दल आपण नेहमी ऐकतो. एक आहे NSEचा निफ्टी 50 आणि दुसरा आहे BSEचा सेन्सेक्स. नावाप्रमाणेच निफ्टी हा NSE मधल्या टॉप 50 मोठ्या कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतो, तर सेन्सेक्स BSE मधल्या टॉप 30 मोठ्या कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवतो. म्हणून जेव्हा बातम्यांमध्ये किंवा कुठेही आपण ऐकतो की आज निफ्टी वाढला आहे किंवा निफ्टी हिरव्या रंगात आहे, तेव्हा त्याचा एक सरळ आणि सोपा अर्थ असतो. तो म्हणजे सरासरी NSE वरच्या त्या 50 मोठ्या कंपन्यांची किंमत आज वाढत आहे. यावरून बाजाराची एकूण दिशा काय आहे हे पटकन समजतं.
चला आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. बाजाराच्या बातम्या आणि चर्चा नीट समजून घेण्यासाठी आपल्याला या जगातली काही खास भाषा, काही महत्त्वाचे शब्द माहिती असायला हवेत. चला तेच जाणून घेऊया. हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकाल, बुलिश आणि बेरिश. जेव्हा बाजार वरच्या दिशेने जात असतो तेव्हा त्याला बुलिश मार्केट म्हणतात. असं म्हणतात की बैल हल्ला करताना आपली शिंगे वरच्या दिशेने उडवतो म्हणून बुल. आणि याउलट जेव्हा बाजार खालच्या दिशेने येत असतो तेव्हा त्याला बेरिश मार्केट म्हणतात, कारण अस्वल हल्ला करताना आपला पंजा खालच्या दिशेने मारतं म्हणून बेर. सोपी आहे ना कल्पना? आणि दुसरे दोन शब्द आहेत स्टॉक्स आणि शेअर्स. हे अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात, पण त्यात एक छोटासा फरक आहे. जेव्हा आपण एकाच कंपनीच्या मालकीच्या तुकड्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण शेअर्स म्हणतो, जसं की माझ्याकडे त्या कंपनीचे 4 शेअर्स आहेत. पण जेव्हा आपण अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमधील मालकीबद्दल बोलतो तेव्हा स्टॉक्स हा शब्द वापरला जातो, जसं की माझ्या पोर्टफोलिओमध्ये 4 वेगवेगळे स्टॉक्स आहेत. तर आतापर्यंत आपल्याला बाजाराचं काय आणि कसं हे बऱ्यापैकी समजलं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडायची कशी. कारण शेवटी सगळा खेळ तर त्यावरच आहे. आणि हेच तर गुंतवणुकीचं खरं रहस्य आहे. एक असा विषय ज्यात खोलवर संशोधन, विश्लेषण आणि एक चांगली रणनीती लागते. पण त्याबद्दल आपण भविष्यात नक्कीच अधिक जाणून घेऊ.